हॅलो मित्रांनो, मी आदित्य आणि मी चालवत आहे डेअरी फार्म. आलोय रानात. आपल्या गावात बघा इथं मध्ये झालं ते लावायचे, परत आपल्याला आता टिकावून उकरून लावणार नाही आपण थोड्या दिवसांनी. इथलं संपले आपल्या गावात हिरे टाकायचे. हे बघा आपली मकान ऊस कसा उगावला. मका बघा आपण 4-5 बी टाकलेलं, 5 बी कोंब बघा. मका बघा आता बरोबर 5-5 बी उगावल्यात. कोंब बघा आता निघल्यात बारकाला आपलं एका पानावाल्यात. मका बघा 5 बी बरोबर निघले. काबाळ झाले, औषध मारायला लागणार आपल्याला. इथं तरी काय नाही, खाल्ल्या तुकड्या नेले मस्त निघली. हे ऊस आपण औषध मारलं होतं त्या दिवशी ऊसाला बाजारावरून आलो बघा. काबाळ जळले आता आणि राहिले थोडं. हे बघा कसं काय दिसते मका बघा. कोंबी बघा कसं काय निघल्यात कोंब, एक नंबर. आता ड्रिचिंग करायला लागेल आणि थोड्या दिवसांनी बघा खाल्ली मका 3 नंबरच्या तुकड्यातले. त्यात कसं काय नसते, लाईनच बसली का नाही मित्रांनो. कष्टाशिवाय काय दवा, कष्ट करायला लागते असल्या पीक घ्यायला असलं. कोंबी ह्या तुकड्यात आहे ना सगळ्यात मस्त कोंबी निघल्यात आणि मका बी याच्यातच आली सगळ्यात मस्त. वर पण आहे पण सगळ्यात जास्त ह्या तुकड्यांनी चांगली आहे खाल्ल्या बघा. सगळं कोंब निघले त्यात, अजून निघतात एका पानावाल्यात आता शिकापले कोंब. हे बघा मका कसं काय आहे का नाही मित्रांनो, टॉप क्वालिटी एकदम. पलीकडल्या रानात बी आपल्याला लागण करायची, तिकडं पट्टा काढून घेतलाय. आलो घरी, गाया बांधायच्यात. त्या गायला आपल्या सोडून दिले आपण, टोपा भरल्यात. तिला टोपा भरल्यात, गाया घेतल्यात बांधून. आपली बूस संपली आज, आपल्या संध्याकाळनं बूस आणा जायचे. बूस आणलेलं बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब घ्या मग करून.